हे इंटरलिंक्ड असतात. म्हणजे अशी गर्दी गर्दी असते, त्यामुळे एका कप्प्याचं दुसऱ्या कप्प्याला कधी कळतं आपल्यालाच कळत नाही. म्हणजे म्हणजे पुरुषांचं डोकं रिकाम असतं आणि बायकांचं भरलेलं असतं असं म्हणायचं का? म्हणून तू तिथे आहेस आणि मी आज इथे आहे. बघ ना, पुरुषांचे ड्रॉवर हे फार सेपरेट असतात रे. म्हणजे ते कधी प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये कामाला घेत नाहीत आणि कामाच्या ड्रॉवर मध्ये कधी प्रेमाला ठेवतच नाही. बायकांचं तसं नसतं. बायका प्रेमाच्या ड्रॉवर मध्ये स्वतःची लिपस्टिक, कानातले, कपडे, पुस्तकं सगळं सगळं ठेवून देतात. आणि मग कधी प्रेमाबद्दल विचारलं की आधी लिपस्टिक पडते, त्यानंतर कानातले, त्यानंतर कपडे, मग पुस्तक. हा, पण लव काय बाहेर पडत नाही. ते बाहेरचं झाड दिसतंय. मला जरा सांग, तुला काय वाटतंय? आंब्याचं झाड. आंब्याचं झाड छान आहे, त्याची हिरवी पाने आहेत, त्याला आंबे लागलेले आहेत आणि त्याची खूप छान सावली पडते. आणि तू एक पुरुष, तू ह्या कप्प्यातला हा विचार केलास, सॉर्ट आहे. तिथे असं नसतं रे. आता एखादी मुलगी तर झाडाकडे बघत असेल तर तिला लगेच आठवणार, अरे माझा हिरवा ड्रेस माझ्या मैत्रिणीला दिला. ती लगेच मैत्रिणीला कॉल करणार, मग तिच्या ब्रेकअपची आठवण करून देणार. त्याच्यानंतर बॉयफ्रेंड हे कसे डम करण्याच्याच लायकीचे असतात, ते तिला पटवून देणार. नंतर ह्या सगळ्या गोंधळात तिला तिच्या एक्सची आठवण येणार. त्यानंतर तिच्या एक्सनी कशा तिच्या नोट घेतलेल्या आणि कसे तिच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले हे सगळं तिला आठवणार. या सगळ्यामध्ये ती इमोशनल होणार, ती रडणार, तिच्या डोळ्यातून अश्रू येणार, परत ती त्या झाडाकडे बघणार. मग तिला काय दिसणार? सावली नाही, तिला दिसणार की मी किती एकटी आहे आणि माझी सावलीही माझ्यासोबत नाही. एवढा विचार होऊ शकतो यार झाडाकडे बघून? मी एवढा विचार करू शकत नाही. तेच सांगतोय ना. अरे एवढे सगळे क्रॉस कनेक्शन असतात, मग खरं कनेक्शन ओळखायचं कसं? कसं? खोटं बोलायचं. नाही. अरे म्हणजे आपण लव करणाऱ्या माणसांशी खोटं कसं बोलायचं? काय? ओके, म्हणजे तुला खरं बोलायचंय तर नाही, ठीक आहे, तू बोल खरं. ओके, म्हणजे मी फालतोय? नाही, मी काय सांगतो ते खोटं आहे. नाही, म्हणजे मी फालतोय ना. मी इथून जातो ना. नाही, खोटं बोलताय ना. नाही, मी खोटं बोलतोय. विघ्नेश, आपण खरं बोलूया ना. ओके, मग तू बोल खरं, बघ काय होतंय ते पुढे. म्हणजे तू असा विचार करत असणार बरोबर, एकटाच. मग ती तुला विचारणार, काय रे कसला विचार करतोय? मग तू त्या मेंदू मधल्या रिकामी कप्प्यात बसलेला असणार. मग तू असाच विचार करत राहणार. तिला सांगणार नाही कर आणि मी असाच विचार करतो. हा यार. मग तिला संशय येणार. ती विचारणार, नीट खरं खरं काय ते सांग. मग भांडण, तंटे, वाद, क्लेश आणि शेवटला ब्रेकअप. हेच व्हायचं नसेल तर तिने विचारलं, तू कसला विचार करतोयस? की लगेच सांगायचं, राणी मी तुझ्याबद्दल विचार करतोय. मला एक सांग, पहाटे 5 वाजता आईने तुला गदागदा हलवून झोपेतनं उठवलं की तू चिडचिड करतेस? हो, थोडी. मी पण करतो. हा, मग 5 मिनिटं एक्स्ट्रा झोपू दे ना असं बोलतेस? मी पण बोलतो, मी सुद्धा दात घासतो, मी सुद्धा आंघोळ करतो. तू कुठली पेस्ट वापरतोस? काय म्हणजे मी पण तीच आणीन म्हणून विचारते. तुला नाही मिळणार ती पेस्ट, फक्त ऍक्टर लोकांसाठी आहे. हो, म्हणजे ऍक्टर लोकांसाठी असं दुकान असतं की काय वेगळं? तुला माहिती नाही? सांगू हिला? बोलू नकोस. ऍक्टर लोकांसाठी एक स्पेशल शॉपिंग आर्केड असतं दादर नॉर्थ ईस्टला. दादर नॉर्थ ईस्टला? हा, ते असं बाहेरनं पाहिलं ना की नॉर्मल दवाखान्याचं दुकान वाटतं. आणि ऍक्टर लोकांचा स्पेशल पासवर्ड सांगितला की आतलं आणखी एक दार उघडतो.
ऑटोमॅटिकली. आणि मग आपल्याला दिसतं 6 मजली उंच शॉपिंग आर्केड. कॅन यू इमॅजिन? भैया म्हणजे तू तू सगळं तिथून घेतोस की काय? हा, एव्हरीथिंग. चपला, बूट, कंगवा. अगं खेचतोय तुझी मी. असं काही मिळत नाही कुठे. बर मला सांग, तू काय करतेस? मी कुठे काय करते? मी काहीच नाही करत. म्हणजे मी अशी साध्यातलीच आहे. रिसेप्शनिस्ट आहे मी एका मॅगझिन मध्ये. हा, हे म्हणजे तू सुद्धा रोज सकाळी उठून कामावर जातेस ना? तसाच मी सुद्धा येतो. रोज सकाळी उठतो, गाडीत बसतो, ट्रॅफिक मध्ये अडकतो, जोरजोरात हॉर्न वाजवतो, येतो, मेकअप करतो. हे स्क्रिप्ट देतात, ते वाचावं लागतं, नको नको ते बोलावं लागतं. सिरियसली असं काही स्पेशल वगैरे समजू नकोस. मी सुद्धा तुझ्यासारखाच नॉर्मल मुलगा आहे, ज्याला खूप मस्ती करायला आवडते, ज्याला फिरायला आवडतं, मित्रांसोबत टाइमपास करायला आवडतो, प्रेमात पडायला आवडतं, सगळं आवडतं. रेडी? चला. यार विघ्नेश, एक नंबर पोचलेली चीज आहेस यार. एक नंबर. दिखावे पे मत जाओ बच्चू. बघ आता तुझ्या या लवशिपचा सब्जेक्ट मी असा असा क्लिअर करतो. थँक्यू यार, थँक्यू. ऐक ना विघ्नेश, अजून काय काय करायचं असतं सांग ना सगळं. तू गोल्डफिश आहेस? नाही, रोकडे. तेच सांगतोय तुला. कसं आहे, माणसाचा अटेन्शन स्पॅन हा गोल्डफिश पेक्षा फार कमी असतो. तर मी तुला काय सांगितलं तर तू लगेच विसरून जाशील. त्यापेक्षा आपण आता पुढचा तास उद्या घेऊ. पाठ खूप दुखायला लागले रे. आई ग, जाऊन पडतो. ए ए ए पाठ तोडू का तुझी? सांगतो का काय? रीड की हड्डी तोडून हातात देईन. चल सांगतो का कसं? चल लाडात येत. चल. हे बघ, रीड की हड्डी तोड नाही तर काही पण कर, आणि मी तुला काही खरं सांगणार नाहीये. आणि जर तू हे असं केलंस तर जे अमूल्य ज्ञान आहे ना ते माझ्या डोक्यातच राहील बाळा. तुझ्यापर्यंत कधी पोहोचणारच नाही. आता लर्निंग लायसन्स काढले म्हणून काय पण करतो का? मला ओव्हरटेक करतो. कर आता काय, तुझीच गाडी आहे बाबा. सुट मोकाट. जरा उठ उठ. चल 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 उठ. ऐक ना, असाच बसलायस ना? तुझ्या पायावर बस. ये, चल पटकन. आई आई ग. आणि मी आता खूप वेळांदा सांगतोय, मी या वर्षी न्यू इयरचं सेलिब्रेशन नाही करणार आहे. चुंबक प्लीज ना यार. हे बघ, मी तुमच्या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा पार्टी करते ना. राहुल मला सारखा फोन करतोय, सो मी ती फॅमिली पार्टी सोडून आपली पार्टी अटेंड करणार. मला असं वाटतं तू राहुलच्याच पार्टीला जा, पण काय आपल्या इथली पार्टी नेहमीचीच असणार ना, बोरिंग. नाही नाही, हरकत नाही, तू येऊ नको. पण एक छोटी गोष्ट सांगायची होती तुला, की यावेळेला पार्टी जरा वेगळी होणार आहे. म्हणजे दरवेळेला सारखी होणार नाही. वेगळी म्हणजे?